बातमी मुंबईमधनं येते. राष्ट्रवादीची रायगड विभागाची मुंबईमध्ये बैठक पार पडलेली आहे. आगामी निवडणुकीत शिवसेनेसोबत युती नको, पदाधिकाऱ्यांनी बैठकीत हा सूर लावलाय. भाजपसोबत युती करूया पण शिवसेनेसोबत नको, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत मांडल्याचं कळतंय. स्थानिक स्तरावर निर्णय घ्यावेत असे आदेश आता अजित पवारांनी दिल्याचंही पाहायला मिळतंय. राष्ट्रवादीच्या या बैठकीमध्ये ही भूमिका मांडण्यात आलेली आहे. रायगडमध्ये एकीकडे आपल्याला माहिती आहे पालकमंत्री पदावरून जो तिढा आहे तो अजूनही सुटलेला नाही आणि याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये राष्ट्रवादीची रायगड विभागाची आढावा बैठक पार पडलेली होती, ज्याच्यामध्ये शिवसेनेसोबत आपण जायला नको, भाजपसोबत एक वेळ चालेल असा पदाधिकाऱ्यांनी बैठकीमध्ये सूर लावलेला आहे. त्यामुळे भाजपसोबत युती करूया पण शिवसेनेसोबत नको, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत मांडली आहे. पालकमंत्री पदावरून अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना यांच्यामध्ये ज्या काही गोष्टी गेल्या काही काळामध्ये घडलेल्या त्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची. निलेश बुधावले आपल्याला सांगतील अधिक. निलेश, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागच्या 3 दिवसांपासून वरळी इथं बैठक चालू आहे आणि या बैठकीमध्ये आज रायगड जिल्ह्याची बैठक पार पडली. याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेसोबत युती नको अशा पद्धतीचा सूर जो आहे तो पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी धरल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. यावेळी अजित पवार उपस्थित होते, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे देखील उपस्थित होते आणि त्यांना स्पष्टपणे म्हटलेलं आहे की या संदर्भातले जे तुम्हाला काही निर्णय घ्यायचे आहेत ते स्थानिक पातळीवर घ्या. यातला आणखीन एक महत्वाचा मुद्दा असा आहे की महायुती म्हणून केवळ भाजपसोबत आपण जायला तयार आहोत, शिवसेनेसोबत कोणत्याही परिस्थितीत नको अशा पद्धतीचा सूर जो आहे तो या सर्व पदाधिकाऱ्यांचा असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. अश्विन, धन्यवाद निलेश या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तर रायगडमध्ये कर्जतमधील ठाकरेंची सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र येण्यावरनं नवा वाद निर्माण झालाय. ही युती करण्यामागे आणि याचे मुख्य सूत्रधार सुनील तटकरे आहेत असा दावा शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींनी केलाय. संवेदनशील मतदारसंघात सुनील तटकरे अशा विरोधकांसोबत हातमिळवणी करत असतील तर जशास तसं उत्तर दिलं जाईल असा इशाराही दळवींनी दिलाय. त्याच्या मागचे सूत्रधार तटकरे साहेब आहेत, एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादीचे खासदार आहेत आणि सुधा घारे हे त्यांचे कार्यकर्ते नेते आहेत तिथले. खरं तर हे शोभनीय नक्की नाही आहे. आपण महायुतीमध्ये मंत्रिपद उपभोगणार आणि खासदार उपभोगणार या सगळ्या गोष्टी असताना पक्षाचा याचा फायदा घेणार महायुतीच्या सरकारचा आणि मग ज्याच्याशी आमचं वैर आहे त्यांच्याशी युती करणं हे नेहमी संस्कृती तटकरे साहेबांची. पण ते हाणून मारण्याचं काम महेंद्र थोरात असेल, मी असेल, भरत शेठ किंवा रायगडची जनता निश्चित करेल. पण आता जनता हुशार आहे, अशा पद्धतीने लोक त्यांना कधी हे करणार नाही आहे. पण आगामी येणाऱ्या स्वायत्त निवडणुकीमध्ये याचं उत्तर निश्चित मिळेल आपल्याला. येत्या 25 नोव्हेंबरला मुंबई